धनंजय मुंडे यांच्यावर दमानियांनी केलेल्या आरोपांचं विजय कुंभार यांनी समर्थन केलंय। मंत्रिमंडळामध्ये ठराव झाले नसताना झालेत असं भासवणं शक्य आहे असं कुंभार म्हणाले। मंत्रिमंडळामध्ये किंवा मग मंत्रालयामध्ये बैठकीत सगळं काही नियमानुसार चालतं हा भ्रम आहे असंही कुंभार म्हणाले। 2024 साली ॲम्ब्युलन्स घेण्याच्या प्रस्तावाचं उदाहरण देत या संदर्भात याचिका केल्याची सुद्धा माहिती कुंभार यांनी दिली। अधिकाऱ्यांची थेट मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याची सुद्धा आरोप समोर येतोय आणि अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कुंभार यांनी केलेले हे जे दावे आहेत हे अत्यंत गंभीर आहेत, काही पोलखोल करणार आहेत असं म्हणता येईल। काही कागदपत्र आहेत, जी कागदपत्र ट्विट करत विजय कुंभार यांनी हे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत। यापूर्वी अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते। त्याचाच धागा पकडत काही वेगळे मुद्दे धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने आरोप करताना विजय कुंभार यांनी त्यांच्या एक्सपोस्ट मध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामुळे धनंजय मुंडेंची अडचण वाढू शकते अशा पद्धतीची शक्यता आहे। प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश काढल्याचा कुंभार यांचा हा आरोप बघायला मिळतो। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।